नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॅजिक मराठीच्या नवीन व्लॉगमध्ये। आज जायचं आहे अलिबागला आणि अलिबागला जायसाठी जेटीने जायचं आहे। उरणवरून बेलापूरला सगळेजण आलोय। मी लवकर आलो पण यांना लेट झालं यायला। हे लांबून आले, ते एक गोरेगाववरून, मालाडवरून आणि एक ठाण्यावरून आलाय। शुभम आणि सूरज आणि ऋषिकेश, तुम्हाला कळत नाही का किती उशीर मी वाट बघतो इकडे? माफी माग, सॉरी बोला। चल जाऊया आता लवकर। 15 मिनिटच फक्त लेट झालं रे, लय नाही। ठीक आहे, चल यांनी जाऊ दे, चालतं। हे लेट तर होतं पण असे वेळ लागतात ना, वेळ लावतात मला। मी वक्तशीरपणा मानतो, अशी लेट होतात ना या माणसांचा मला खूप राग येतो। पण जाऊ दे, मित्रच आहेत, माफ केलं। चला, एवढ्या लांब बिल्डिंग आहेत। सिडकोची लॉटरी निघाली होती ना, 35 जो आता चाललेत। आता मागची सोडत आहेत 7500 घरांची, त्याच्यामधली ह्या बिल्डिंग आहेत सिडकोच्या। एवढ्या लांब आहेत तरी पण सिडकोने एकदम 35 लाख प्राईस ठेवले, कारण डेव्हलपिंग खूप एरिया आहे। हवाशेवा शिवडी सिलिंग होतोय, तो याच एरियातून होतोय आणि ह्या स्टेशनच्या बाजूच्या ह्या बिल्डिंग्स आहेत। आणि आम्ही आता चाललोय कारंजा जेटीने, तिथून अलिबागला जायचं आहे। माझ्या मागे सूरज आहे, चला बघूया। फायनली पोहोचलो आहोत कारंजा। देवनागरीची इथे कारंजा जेटी आहे ना, तर तिथे पोहोचलेलो आहोत आणि समोरच जेटी लागलेली आहे। तर त्या जेटीत आपल्याला चढायचं आहे आणि इथून डायरेक्टली अलिबाग कमी वेळामध्ये वन डे रिटर्न यायचं आहे। त्यासाठी पनवेलपासून जवळचा पर्याय म्हणजे कारंजा बोटीतून जायचं, कारंजा जेटी म्हणून जायचं आणि थेट अलिबागला बाईकसुद्धा नेऊ शकतो। फायनली पोहोचलोय कारंजा जेटीमध्ये आणि कारंजाची ही जेटी भरती अगदी फुल झाली एकदम। बाईक वगैरे आतमध्ये टाकले, शुभम आहे सोबत आणि इथून थेट जायचं आपल्याला अलिबागला। खूप छान व्ह्यू आहे, बाजूला मस्त समुद्र आहे आणि ह्याच टापावर चढून मी जाणार आहे। उरणच्या कारंजा जेटीतून जेटी पकडले आणि तिथून आम्ही चाललोय। शुभम आहे सोबत आणि बघा ना काही छान व्ह्यू आहे तो। फक्त आपल्याला ही खाडी क्रॉस करायची आणि वरच्या बाजूला आलोय जेटीच्या। अरे माझा तोल जाईल, इतक्या लवकर जवळ एका दिवसात जायचं असेल पनवेलवरून तर करंजा जेटीवरून आपल्याला ही जेटी बघायला लागते। अर्ध्या तासाने असतात जवळजवळ 1 किलोमीटर आणि तिथून आपल्याला बाईकसुद्धा नेऊ शकतो। 4 व्हीलर नाही जाऊ शकत, छोट्या जेटीज आहेत। तर बाईक वगैरे असेल तर इथून थेट या जेटीमध्ये टाकून आपण अलिबागला पोहोचतो। आणि आज आम्ही 4 जण चाललोय अलिबागला आणि लवकर जायचंय। माझा लेफ्ट हँड सूरज आहे। ऋषिकेश पहिल्यांदा झालाय ना आपल्यासोबत? नाही, मी आलोय परत पहिल्यांदा। मासे पकडले त्याने, मासे पकडायला एकदा आलेलो, आता परत आलो। आणि आज शुभम आपला कॅमेरामॅन नेहमीचा। शुभम IPL चा कॅमेरामॅन आहे, फक्त व्हिडिओमध्ये ना फोकस पोरींवर करतो। माझ्यावर व्हिडिओ घेतला त्याने मोहम्मद अली रोडची ती व्हिडिओ मागची बघायला ना, त्यामुळे सेम तसंच त्याने केलं होतं। त्याला IPL चा कॅमेरामॅन नाव ठेवलंय आम्ही। शुभम जय महाराष्ट्र। छान वाटतंय ना, अगदी टोकावर बसतोय बघा। वा वा वा, काही कितना मनमोहक आहे बघा, आम्ही अगदी टोकावर बसलेलो आहे।
उतरल्यावर निघते ना. मुंबई त्या बाजूला द्रोणागिरी आहे. अरे नाही तो नाही अरे अरे हे दिसणं पण बंद झालं नाही तर तुला दाखवलं असतं. हा मुंबई दाखवतो या उडीतून. हा बघ अशी मुंबई मी अरे तिकडेच आहे. अरे मी तुला मुंबई दाखवायला सांगतो असं वरती घेत मान. सो रेवत बीच वर पोहोचलोय. हे दोघे कुठे हरवले आपले? बाईक आणायला गेले काय? कुठे बाईक? मित्रांनो रेवस बीच वर पोहोचलोय आणि रेवस वरून आता अलिबागला जायचं आहे. सगळ्या बीचवर थोडं लेटच झालं निघायलाच, त्यामुळं ऊन थोडं आलंय आणि पण लवकर पोहोचलो. कारंजा जेटीतून डायरेक्ट रेवसवर आलो. शुभम आहे पुढे दोघे गेलेले आपले मित्र आणि इथून डायरेक्ट अलिबागला जायचं आहे. खूप मजा करायची आहे, चला बघूया. सो गाईज फायनली वी रीच ॲट अलिबाग. अलिबागच्या कोणत्या बीचला आलो सांग शुभम लगेच? भीम. भीम नाही, भीम बीचला आलोय आणि समोर बघता खूप छान लाटा येत आहेत आणि ते मॅगी बनते शुभमसाठी 2 मिनिटांमध्ये. 2 मिनिट मॅगी. बोलायला इथे व्ह्यूज आहे. ओ भाई काय भारी आहे यार हे. अरे आता पोहोचलोय. दुपारी आहे, दुपारी 1 वाजलाय आणि ह्या एवढ्या उन्हामध्ये पण गार वाटतंय. समुद्राचा गारवा इकडे आहे आणि हे सगळं बसायला जागा इकडे. भेळपुरी, शेवपुरी, चायनीज भेळ हे सगळं इकडे मिळतं. पापलेट, भुर्जी पाव, अंडा भुर्जी, बॉईल अंडा, फिश फ्राय, कोलंबी मसाला, पापलेट, दहीपुरी, भजी, मॅगी भेळ हे सगळं इकडे खायचं आहे चांगली. आणि समोर दिसतोय आज भरती आले, त्यामुळे भरतीचं पाणी इथपर्यंत पूर्ण टच होत आहे. बघा 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 बघा. जरा मी इथे आराम करतो मस्त थंड हवा घेत. काय हे काय वेफर खाली बघायला वेफर्स आहे. खाली इकडे सुरमई पापलेट मस्त बनवलाय. सुरमई खाऊया ना आपण आता. चल गॅस. हे आपले सगळे मित्र आलेत, मस्त चिल करतात. डूब जा त्याच्यामध्ये. पेवणी येते का? किती आहे? मित्रांनो आता आम्ही आंघोळ बिंघोळ करणार इथे समुद्रात. तर जरा कपडे चेंज वगैरे करायचे आहेत मस्तपैकी शॉर्ट घालून. आणि तोपर्यंत याला हिरा भेटलाय. दाखव ना मोठी भेटलाय तो. हा मोठी भेटलाय शुभमला. 80,000 काय 21 इथं बोलणार. तर मित्रांनो जातात आतमध्ये. तरी पण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.